सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, 8 वर्षानंतर तिलोत्तमाच्या समोर अबीरचं आणि सावलीचं सत्य येणार आहे. आत्तापर्यंत कुणालाच माहिती नाही आहे की सावली कुठे आहे आणि सावळीला बाळ आहे की नाही, या गोष्टीचा सुद्धा विचार कुणीही केला नसेल. पण अचानकपणे गुरुकुलमध्ये सावली आणि तिलोत्तमा यांचा जगन्नाथने आमनासामना घडून आणलेला असतो. 8 वर्षानंतर तिलोत्तमा आणि सावली दोघीजणी एकत्र येतात आणि दोघीजणी एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांनो, खूप मोठ्या सत्याचा खुलासा झालेला असतो. तर अबीर हा सावलीचा मुलगा आहे, मेंढरे कुटुंबाचा वारस आहे, ही गोष्ट तिलोत्तमाला कळताच तिलोत्तमामधले आणि सावलीमधले सगळे गैरसमज दूर झालेले असतात. अबीर हा आमच्या खानदानाचा वारस आहे असं म्हटल्यानंतर तिलोत्तमाने सगळेच गैरसमज दूर करत इथे अबीर आपला नातू आहे, त्याला न्याय मिळवून दिला पाहिजे या गोष्टीचा विचार केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि अबीर दोघेजण पुण्यामध्ये आलेत आणि गुरुकुलसुद्धा तिच्याच नावाने सुरू आहे, स्वर सावली गुरुकुल. आणि तीच जागा आहे ना, ती आता बघितलेली असते राजकुमारने आणि ती जागा तिलोत्तमा आणि मोनिका दोघींनासुद्धा गोडाऊनसाठी खूपच जास्त आवडलेली असते. गुरुकुलची जागा ही खूप मोठी असते आणि आजूबाजूला खूप जास्त पॅसेजसुद्धा असतो आणि त्यामुळे तिलोत्तमाला गुरुकुलची जागा प्रचंड आवडलेली असते. पाऊस सुरू होण्याच्या आधी त्यांना एखादी जागा आता फिक्स करायची असते, जेणेकरून तिथे काम सुरू केलं जाईल असं इथे आता तिलोत्तमाला वाटत असतं. आणि ती जागा जेव्हापासून इथे आता राजकुमारला हवी आहे, त्या जागेला खरेदी करण्यासाठी काही लोक येणार आहेत, ही गोष्ट जगन्नाथला समजतात. जगन्नाथने एक पाऊल उचललेलं असतं. ती जागा त्याने अबीरच्या नावावरती केलेली असते आणि त्या जागेला सावलीला आता नॉमिनी लावलेलं असतं. त्यामुळे इथे जगन्नाथकडून ती जागा जरी कुणीतरी जबरदस्तीने खरेदी करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा अबीरकडून ती जागा खरेदी केली जाणार नाही. त्यामुळे जगन्नाथने हे सर्व प्लॅनिंग करून गुरुकुलची जागा अबीरच्या नावाने करून मोकळा झालेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तहसील ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं, ते म्हणजे सावलीला आणि अबीरला. ते दोघेजण जातात आणि जगन्नाथ ती सगळी संपत्ती इथे आता अबीरच्या नावाने करतो, कारण त्यावेळेला ते खूपच जास्त गरजेचं असतं. एका बाजूला इथे सावलीचा खूप मोठा गैरसमज झालेला असतो. क्षमाला समजवायला आलेल्या लोकांमध्ये सारंग आणि त्याची बायको सुशीला आहेत असं इथे आता सावलीला वाटत असतं की सारंगने दुसरं लग्न केलंय आणि त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. त्यामुळे सावलीला खूप वाईट वाटतं की इथे सारंग आता आपल्या आयुष्यामध्ये पुढे निघून गेलेला आहे, तो पूर्णपणे मूव्ह ऑन झालेला आहे आणि मी तिथेच अजून अडकून पडले. मी सारंग सरांना माझ्या मनातून कधीच काढून टाकले, मग आता मला इतकं वाईट का वाटतंय? त्या दोघांना तर मी बेळगावमध्ये सुद्धा एकत्र बघितलं होतं. तर अशा रीतीने सुशीला आणि सारंग हे दोघेजण नवरा बायको आहेत असा गैरसमज सावलीचा झालेला असतो. पण ती त्याच्यामधून सुद्धा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते. त्यानंतर इथे आता राजकुमार काही इथे जागेबद्दल विचारणा करत नाही. राजकुमार एका वेगळ्याच गोष्टीला घाबरलेला असतो. जगन्नाथने सांगितलेलं असतं ना की श्रीकृष्ण कुठे वाढतोय हे कंसला माहितीच नव्हतं आणि शेवटीला श्रीकृष्ण मोठा झाला आणि कंसचा वध केलाच, बरोबर ना? त्यामुळे मी जी भविष्यवाणी केली आहे ना ती खोटी ठरणार नाही. सारंगचा आणि सावलीचा मुलगा आहे ना, सावलीचं बाळ, हेच तुझं वध करणार आहे. तेव्हा इथे राजकुमार म्हणतो की अजिबात नाही, काही झालं ना तरीसुद्धा सावलीसोबत तुमची भविष्यवाणीसुद्धा निघून गेली. जगन्नाथ म्हणतो कधीच नाही, माझी भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही, तीसुद्धा खरीच ठरणार. आणि इथे आता राजकुमार त्याच गोष्टीला इतका घाबरलेला असतो की जर सावलीचं बाळ जिवंत असेल तर याचा अर्थ जगन्नाथने सांगितल्याप्रमाणे तोच माझा इथे आता शेवट करेल का? तोच मला मारून टाकेल का? असं इकडे आता त्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे तो एका माणसाला पैसे देतो
आणि म्हणत असतो की रेल्वेमध्ये 8 वर्षांपूर्वी किती माणसं मेली ना हे मला सांगायचं. कोण कोण मेलं होतं रात्रीच्या वेळेला. तो म्हणतो एक माणूस होता, एक बाळ होतं. पण तो म्हणतो राजकुमार एक बाई होती ना. तेव्हा तो माणूस म्हणतो 8 वर्ष झाली, एवढं काही आठवत नाही आहे. राजकुमार म्हणतो हे पैसे घे आणि सगळंच्या सगळं पटापट आठव. सगळी महत्त्वाची माहिती मला दे, कळलं तुला? तो म्हणतो बरं बाबा ठीक आहे, लवकरात लवकर माहिती गोळा करून तुम्हाला देतो. पण इथे आता एक महत्त्वाची गोष्ट अशी घडलेली असते, जी मोनिका आहे ना ती त्या माणसाला भेटते आणि सांगते की राजकुमारला खरी माहिती द्यायची नाही, राजकुमारला खोटीच माहिती द्यायची. त्याला असंच सांगायचं त्यावेळेला एक बाई आणि मुलगा हे दोघेजण रेल्वेमध्ये मेले होते अशी खोटी माहिती द्यायची, रिपोर्ट द्यायचा. तो नाही म्हणत असतो. पण इथे आता मोनिकाने त्याला खोटंच बोलायला सांगितलेलं असतं. आणि मग काय प्रेक्षकांनो, सारंग इथे आता क्षमा आणि तिचा नवरा या दोघांमधले गैरसमज दूर करून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असतो. क्षमाच्या नवऱ्याला कळलेलं असतं की माझी चूक होती की मी माझ्या बायकोवरती कुठलाही विचार न करता हात उगारलेला आहे आणि म्हणूनच तो आता तिची माफी मागून तिला घरी घेऊन जायला आलेला असतो. आणि सारंग, बबलू आणि त्याचबरोबर इथे सुशीला हे तिघेजणं त्यांना समजवत असतात आणि त्यांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हाच इथे आता सावलीचा गैरसमज झालेला असतो की सारंगचं लग्न झालंय आणि ती तिच्या आयुष्यामध्ये आता पुढे जाण्याचा विचार करत असते आपल्या करिअरमध्ये. एका बाजूला तिलोत्तमाला कळलेलं असतं की अमृताने ओवीचं ॲडमिशन गुरुकुलमध्ये केले, ते सुद्धा संगीत शिकण्यासाठी, आणि त्या गोष्टीचा तिला राग आलेला असतो. आणि तेव्हा तिलोत्तमा काहीच बोलत नाही. पण मोनिका त्यांना घरातून बाहेर काढत असते आणि त्या दोघीजणी बाहेर पायरीवरती जाऊन बसतात. आणि तेव्हा सारंग येतो. तेव्हा अमृताला विचारतो की काय झालं. अमृता घडलेला सर्व प्रकार इथे सारंगला सांगते. आणि मग काय, सारंगला इतका राग येतो की तो मोनिकाला आता खडे बोल सुनावतो की माझ्या मुलीचा बाप अजून जिवंत आहे, हे घर अमृता वहिनीचं सुद्धा आहे. माझ्या मुलीला आणि अमृता वहिनीला शिक्षा देण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही आहे. त्यामुळे पुन्हा माझ्या मुलीच्या आणि वहिनीच्या वाटेला जायचं नाही, असं सारंगने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे तिलोत्तमा म्हणते की जागेचा अजून निकाल लागलेला नाही आहे, आता मीच जाते. राजकुमार काही जाऊन जागा डन करणार नाही आहे. तेव्हा ती गाडी घेते आणि गुरुकुलच्या ठिकाणी जाते. तेव्हा तिथे काम करणारी जी क्षमा असते तिला म्हणते की याचे मालक कोण आहेत, बाहेर बोलव लवकर. तिलोत्तमा मेंदळे आले म्हणून सांग. तेव्हा त्या ठिकाणी जगन्नाथ आलेला असतो. 8 वर्षानंतर जगन्नाथला बघून तिलोत्तमा आश्चर्यचकित झालेली असते. ती म्हणते अरे जगन्नाथ, तू इथे? आणि काय आहे, वय झालं आता तुझं, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जागा कुणाची आहे, तुझी जागा आहे का ही? जगन्नाथ म्हणतो हो माझीच जागा आहे. ती म्हणते बरं ठीक आहे, चल या जागेचा व्यवहार करून टाक, तुझ्या गुरुकुलची जागा ही मला हवी आहे. तेव्हा जगन्नाथ म्हणतो पण ही जागा आता माझी राहिली नाही आहे ना, ही जागा आता जिची आहे ना तिला बोलावतो. त्यामुळे तिचा आणि तुमचा खूप जुना संबंधसुद्धा आहे. त्यामुळे या जागेच्या मध्ये मी नाही आहे, तर एक दुसरीच व्यक्ती आहे आणि ती ही जागा तुम्हाला कधीच मिळू देणार नाही. आणि तेव्हा जगन्नाथ म्हणतो की बाहेर ये बेटा, लवकर बाहेर ये. तेव्हा सावली आता बाहेर येते आणि सावलीला आधी जगन्नाथने सांगितलेलं असतं की इथे आता तिलोत्तमा मेंदळे किंवा राजकुमार जागेसाठी कधी ना कधीतरी येईल, तेव्हा तिचं तोंड तुलाच बंद करावं लागणार आहे. तेव्हा त्या ठिकाणी सावली आलेली असते आणि ती म्हणत असते की 1 मिनिट, ही जागा माझी आहे गुरुकुलची, आणि त्यामुळे या जागेची मी तुम्हाला वाट लावू देणार नाही, साधी एक वीटसुद्धा तुम्हाला हलवू देणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा म्हणत असते ही जागा तुझी आहे, मला जागेचे पेपर बघायचे आहेत. तेव्हा इथे आता ओरिजिनल पेपर तर दाखवणार नाही, पण जे आमच्या डुप्लिकेट पेपर आहेत ना जागेचे, ते तुम्हाला नक्की दाखवू. तेव्हा इथे जागेचे पेपर आता तिलोत्तमा कन्फर्म करण्यासाठी बघत असते की जागा नक्की कुणाच्या नावावरती आहे. तर ही जागा आहे जगन्नाथची. ती जागा त्याने आपल्या नातवाच्या म्हणजे अबीरच्या नावावरती केलेली आहे आणि अबीरच्या नावावरती करून त्या ठिकाणी सावलीला आता नॉमिनीसुद्धा लावलेला आहे. तेव्हा त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती नाव लिहिलेलं असतं अबीर सारंग मेहेंदळे आणि सावली सारंग मेहेंदळे. तेव्हा इथे तिलोत्तमाला खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते काय, अबीर सारंग मेहेंदळे म्हणजे माझा नातू?
हे खरं आहे का गं सावली? तू काय म्हणतेस की या मुलाचं जे तू नाव लिहिलेस ते माझ्या सारंगचं नाव आहे आणि हा मुलगा सारंगचा आहे का? तेव्हा सावली म्हणते, हो, तुमच्या घराण्याचा वारस माझा मुलगा अबीर आणि सारंग सरांचा सुद्धा. आणि तेव्हा तिला खूपच मोठा सुखद धक्का मिळालेला असतो. आणि तेव्हा ती तिला विचारते की हे सगळं कसं घडलं, काय घडलं? तेव्हा ती म्हणते की जेव्हा मला हकलून दिलंत ना, तेव्हाच मी आई होणार होते. माझ्या पोटात तुमच्या खानदानाचा वारस वाढत होता आणि ही गोष्ट मी सांगायलासुद्धा आले होते. राजकुमार सरांनी सांगितली की नाही मला माहिती नाही, पण कुणीही विचारपूस साधी केली नाही माझी. तेव्हा इथे तिलोत्तमाने आता सावलीला सगळी माहिती विचारलेली असते. दोघींमधले गैरसमज सगळे दूर झालेले असतात. तेवढ्यातच तिथे अबीर येतो आणि म्हणतो, आई. तेव्हा तिलोत्तमा मागे बघते आणि अबीरला बघितल्यानंतर ती लगेचच त्याला उचलून घेते आणि प्रेमाने त्याचे लाड करत असते. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, अबीर सारंग मेंदळे हे नाव वाचताच तिलोत्तमाच्या मनातला सावलीबद्दलचा राग बाजूला झालेला असतो, गैरसमज दूर झालेले असतात. तेव्हा तिलोत्तमा अबीरला उचलून घेते आणि आपल्या नातवाचे भरभरून लाड करत असते.